नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवी मुंबई ऐरोली सेक्टर 3 येथे श्रीराम विद्यालय शहर प्रमुख व माजी नगरसेवक मनोज हदनकर व समाजसेविका मनाली हदनकर यांच्या माध्यमातून 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांकरिता छत्र्यांचे वाटप, यामध्ये असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच स्थानिक रहिवाशीमधील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेले डॉक्टर, अन्य पदावर असलेले मान्यवर, द्वारकानाथ भोईर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, जबर खान, राजू पाटील, रवींद्र पाटील, बहादूर बेस्ट, जगदीश गवते, आकाश मडवी, अंकुश सोनावणे, बंडू किनी, सीख समाजाचे समाजसेवक गगनदीप कोळी आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांनी मनोज हळदणकर यांचे कौतुक करून त्यांचे सत्कारही केले. मनाली हळदणकर यांच्या हस्ते देखील छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सन्मान करून विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगतही व्यक्त केले. माझं नाव श्रेया नागवेकर आहे. मला 12वीमध्ये 98% भेटले आहे सायन्समध्ये, PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये, आणि मी माझ्या स्कूलमध्ये DAV पब्लिक स्कूल ऐरोलीमध्ये फर्स्ट आला आहे. खूप मला चांगलं वाटते की आपल्या शहरामध्ये ऐरोलीमध्ये मनोज हदनकर साहेबांनी ज्या मुलांना चांगले मार्क्स भेटले त्यांच्यासाठी हे केलं आहे.
ह्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आहे. नक्कीच कारण अगदी लहानपणापासून म्हणजे हा सत्कार होण्यात येत आहे. माझं नाव कुमारी डॉक्टर आरती अशोक डुबरे. माझं आयुर्वेदामध्ये MD झालेलं आहे. पण अगदी लहानपणापासून 10वी 12वी आणि इवन डिग्री झाल्यापासून पोस्ट डिग्री होईपर्यंत प्रत्येक वेळी सन्मान केला जातो मनोजदादा हळदणकरांकडून. प्रभाग क्रमांक 13 मध्ये राहतो आम्ही, सेक्टर 3 ऐरोली विभाग. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी जी पोचपावती दिली जाते, पुढच्या वाटचालीसाठी ज्या शुभेच्छा दिल्या जातात, त्याच्यातून त्यांना एक नवीन उमेद मिळते. ती मनोजदादा हळदणकरांकडून नेहमी आम्हाला लहानपणापासून मिळत आली आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मनोजदादा. आज आमचे सहकारी ज्येष्ठ नगरसेवक श्री मनोज हळदणकर यांच्या वॉर्डमध्ये विद्यार्थ्यां 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे. खरं म्हटलं तर मनोज हळदणकर असे सामाजिक कार्यक्रम नेहमीच कार्यक्रम आणि उपक्रम राबवत असतात. त्या ऐरोलीकरांच्या मनातला एक हृदयामध्ये राहणारा मनोज हळदणकर हा व्यक्ती आहे आणि त्यामुळे कुठलीही अडचण असू दे, कोणाचं काही सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक कुठलंही काम असू दे, त्यांच्याकडे जर घेऊन गेलं तर ते कधीही नाही म्हणत नाही. ते जागेवर ते प्रयत्न करतात आणि प्रश्न सॉल्व करण्याचा ते नेहमीच त्यांचा प्रयत्न असतो आणि कुठलंही काम तडीस लावतात. ह्या ऐरोली भागामध्ये त्यांचं मोठं समाजकार्य आहे आणि त्यांना माझ्याकडनं त्यांच्या भावी ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्याकडनं असं समाजाचं कार्य घडत राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या प्रभागातील माजी नगरसेवक मनोज हळदणकर साहेब आणि त्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय उत्साहाचा आणि चांगल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे सन्माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब हे होते, परंतु तातडीच्या कामामुळे त्यांना दिल्लीला जावं लागलं, त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. परंतु त्यांनी फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मनोज हळदणकर साहेब हे या ठिकाणी ऐरोलीमध्ये सातत्याने कार्यक्रम घेत असतात. मग तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने असू द्या, आरोग्याच्या दृष्टीने असू द्या, रक्तदान करण्याच्या अनुषंगातून असू द्या किंवा एखादी आलेली आपत्ती असू द्या, ह्या सर्वांमध्ये हिरिरीने पुढाकाराने भाग घेऊन इथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम हळदणकर साहेब करतात. त्याचबरोबर या ठिकाणच्या समस्या असतील, मग कंडोमिनियममधील नागरी सुविधा असतील, इथला पुनर्विकास असेल किंवा इतर शैक्षणिकदृष्ट्या किंवा रोजगाराच्या अनुषंगातून इथल्या जनतेच्या काही समस्या असतील, ह्या सर्व समस्यांच्या अनुषंगातून आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने मागणी केलेली आहे. त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी सातत्याने मागणी केलेली आहे आणि गेल्या 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी इथला कंडोमिनियमचा जो प्रश्न होता, नागरी सुविधांचा, तो शासन निर्णय घेऊन त्या ठिकाणी तो सोडवलेला आहे. त्याचबरोबर पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा या 8-10 दिवसामध्ये शासन निर्णय झालेला आहे. त्याचा GR या ठिकाणी अध्यादेश येणार आहे आणि हळदणकर साहेब एक शहर प्रमुख म्हणून, शिवसेनेचे शहर प्रमुख, संपूर्ण शहराची जबाबदारी त्या ठिकाणी ते सांभाळत असताना प्रभागामध्ये सुद्धा आपल्या नागरिकांना काय हवं आहे काय नको हे संपूर्णपणे पाहत आहेत. आणि एखादा असा सर्वसामान्य घरातला मुलगा जेव्हा अशा प्रकारे काम करतो, निश्चितच ऐरोली नगरातील सर्व जनता त्यांच्या पाठीमागे उभे राहील आणि भविष्यामध्ये त्यांना पुनश्च महानगरपालिकेच्या अनुषंगाने आशीर्वाद देतील एवढी मला आशा आहे आणि सदिच्छा. आज खऱ्या अर्थानं खासदार साहेबांचा सन्मान या नगरीमध्ये होणार होता. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांनी जी कामं या ठिकाणी केलेली होती, किंबहुना त्यांना सुरत्न पुरस्कार, त्याबद्दल या ऐरोली नगरातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कंडोनियमचा. आणि काही घरं अशी आहेत जी सदनिका विकत घेतलेली आहेत परंतु नावावर झालेली नाहीत, अशा सदनिकाधारकांसाठी दिलासा देणारा ट्रायपार्टी ॲग्रीमेंट आणि माझ्या प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी सीमांकन 200 मीटरची सीमा या ठिकाणी निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. या सगळ्या कामामध्ये वर्षभरामध्ये त्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे, कारण सगळ्यात मोठा त्रास या नवी मुंबईत कोणाला होत असेल तर तो मला या ठिकाणी होत होता. कारण मलनिसर आणि जलवाहिन्या ह्या गेल्या 26 वर्षापूर्वी बदललेल्या होत्या आणि त्यामुळे मलमूत्र मिश्रित पाणी आम्हाला या ठिकाणी प्यावं लागत होतं, लागते अजूनही. परंतु या ठिकाणी आमचा आवाज शासन दरबारी पोहोचत नव्हता, किंबहुना त्या ठिकाणी आमचा पाठपुरावा कमी पडत होता असं म्हणायला हरकत नाही. कारण जी काय म्हणणं होतं, जे काय बाबी आमच्या होत्या
त्या फक्त आम्ही आयुक्तांबरोबरच मांडू शकत होतो, कारण गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी 5 वर्षापासून प्रशासक नेमल्यामुळे आमचा आवाज सभागृहात पोचत नव्हता, किंबहुना त्या ठिकाणी आमची कामं होत नव्हती. आज या ठिकाणी आमचा आवाज या ठिकाणी सर्व प्राधिकरणाला एकत्र करून, म्हणजे MID असेल, सिडको असेल, शासन असेल, या तिन्ही प्राधिकरणांना एकत्र करून सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेबांनी या ठिकाणी आमचं काम पूर्णत्वास नेलं. म्हणून त्यांचा आज या ठिकाणी नागरी सत्कार होणार होता, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. त्यांनी आणि दूरध्वनीद्वारे आपल्या शुभेच्छा या ठिकाणी इथल्या बच्चे कंपनीला दिल्या आहेत, कारण ती उद्याची भावी पिढी आहे. त्यांना शुभेच्छा देणं, त्यांना पाठबळ देणं हे शिवसेनेचं काम आहे, असं त्यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे. आणि कृतज्ञता या ठिकाणी पाळली गेली पाहिजे. म्हणजे आम्ही सगळे या ठिकाणी काय घेऊन आलेलो नाही, काय घेऊन जाणार नाही. त्यामुळे कृतज्ञता या ठिकाणी मनामध्ये असली पाहिजे, तशी भावना रुजली गेलेली असल्यामुळे या ठिकाणी जे पेरलं आहे त्याची सुरुवात उगवलेलं आहे, त्याची मशागत आमची या ठिकाणची मंडळी, आमची कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी, ते मी मात्र निमित्त आहे. आणि हे जे काय माझ्या आजूबाजूला किंवा या ठिकाणी काम करताना जी मंडळी दिसतात त्यांचं श्रेय हे पूर्णपणे त्यांचं आहे. कारण पडद्यामागचा सूत्रधार खऱ्या अर्थानं हा नावारूपाला येत नाही, परंतु या ठिकाणी थोडंसं वेगळं असं मी या ठिकाणी म्हणेन. आम्ही सगळे पडद्यामागचे सूत्रधार, आम्ही कधीच पडद्यावर येत नाहीत आणि काम मात्र जनतेची या ठिकाणी करतो. आणि निश्चित स्वरूपात अपेक्षासुद्धा या ठिकाणी आम्ही करू. आमच्यासोबत या ठिकाणी जी काही मंडळी काम करत आहेत, म्हणजे जगदीशजी गवते आहे, बहादूरजी बीस आहे, राजू पाटील आहेत, रवी पाटील आहे, सुरेश बिलारे आहेत, जी काय मंडळी आहे, साहिल आहे, हेही जी खरं कर्तबगारी या ठिकाणी आपल्याला दाखवताना या गेल्या 5 महिन्यापासून दिसत आहेत, ते त्यांच्याप्रती निश्चित स्वरूपात या ठिकाणी जनता कृतज्ञता होईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि लवकरच या ठिकाणी आणखी मोठा एक कार्यक्रम होईल, ज्यामध्ये खासदार नरेशजी म्हस्के साहेबांचा सत्कार होईल. अशाच नवीन अपडेटसाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.